आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलमध्ये शिक्षक दिन अनोख्या पद्धतीने साजरा झाला। विद्यार्थ्यांनी शाळेचं संपूर्ण कामकाज स्वतः सांभाळून अध्यापनाची जबाबदारी घेतली। यावेळी ओंकार कांबळे विद्यार्थी मुख्याध्यापक तर आयशा शेख विद्यार्थी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत होते। 5वी ते 10वी पर्यंत तब्बल 80 विद्यार्थी शिक्षक बनले। शिक्षकांची भूमिका किती जबाबदारीची आहे याचा अनुभव विद्यार्थ्यांना आला। या उपक्रमासाठी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळाल्याने तो यशस्वी झाल्याचं मुख्याध्यापक संजय सौदलके यांनी सांगितलं। सुरुवातीला डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन झालं। कार्यक्रमाला पर्यवेक्षिका सुरेखा पवार, विविध शिक्षक व मान्यवर उपस्थित होते। आज मी कोरगावकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक या पदी आहे। तर मला या मुख्याध्यापक प्रशासनामध्ये किती अवघड काम आहे हे कळाले। नमस्कार, माझं नाव नम्रता। आज शिक्षक दिनानिमित्त मला शिक्षक करण्याची संधी दिली, मला खूप आनंद झाला आणि आज कळालं शिक्षक होणे खूप कठीण आहे। नमस्कार, मी आराधना आहे। मी आता कोरगावमध्ये शिकते। आज शिक्षक झाले आहे। संस्कृत या विषयाचे शिक्षक झालेले आहे। तर आज मला खऱ्या अर्थाने जाणवले की शिक्षक होणे किती कठीण आहे। जर आमचे जे शिक्षक शिकवतात त्यावेळेस आम्ही तासाला बसतो, आम्हाला वाटते की शिक्षक शिकवणं खूप सोपं आहे, त्यात काय अवघड आहे। पण आज खऱ्या अर्थाने त्यावर उतरल्यावर आम्हाला कळाले की शिक्षक होणे हे अतिशय कठीण आहे। जे मुलांचं वाढवणं असतं, त्यांना सांभाळणं असतं, हे किती अवघड आहे, आज हे मला अनुभवायला मिळाले। मी 5 सप्टेंबर टीचर दिनानिमित्त शिक्षक झाले आहे व शिक्षक झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आणि मला पर्यवेक्षकाची पदवी देऊन सगळ्यांनी मान्यता दिल्या आणि ते पदवी मला खूप चांगली वाटते आणि भविष्य काळात मीही शिक्षक होईल अशी माझी अपेक्षा आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।